कडवट बांधव अचानक आले. मला नाही गर्दी बघायची सवय लागली. तरी मी एवढा आनंदित आहे की अचानक तुम्हाला सांगितलं की मी ते म्हणतो मी अचानकपणा त्या नेचर देवीला भेट देण्यासाठी आलो. समाजातल्या लेकराला काय घेता येतंय का? त्यांच्याकडे काय उत्पादन आहे? आपण पण गोरगरिबाच्या पोराने शेतीला व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय मराठवाडा विदर्भात केला पाहिजे का? त्यांच्याकडे काय काय उत्पादन आहे ते आपल्याला घेता येतील का? आपल्याला त्यांना काय देता येईल का? म्हणून मी काल ते त्यांच्या देवीला कधीच्या भेट दिली आणि तुम्हाला आता सांगितलं की इंदापूरच्या बाबांना मी भेटून जातो. इतक्या अचानकपणाने आश्चर्य वाटतं आणि मराठ्यांचेच आश्चर्य करावं, बाकीच्याच आश्चर्य करण्याचा भाव नाही. ते अशक्य ते शक्य करण्याचं काम माझा समाज 3 वर्षापासून करत होतो. मलाही वाटलं नव्हतं. मी त्यांना सांगितलं राष्ट्रांनाशी वर्तमान असले तरी आपण गोष्टी त्याच्याबरोबर मला वेळ नंतर देतो. इंदापूरला नक्की वेळ येईल बैठकीसाठी. पण आता एक बैठक झाली ना, मी तुम्हाला सांगितलं बाबा रे दुसरा वेळ देतो. आपण दुसरा वेळ देतो तेवढी बैठक मी घेतलीच नाही. मला फक्त जाताना तुमच्याशी बोलायचं होतं, तुमच्याशी संवाद साधायचा होता. काय होत आहे, आंदोलनाच्या वेळेस तुम्ही उपोषण केली, कुणी साखरेचे उपोषण केले, कोण सभेचे आयोजक होते, स्वयंसेवक होते, कोण स्वयंसेवक होते, कोण कोण आपल्याला मराठा सेवक म्हणून काम करतात मला माहीत नाही. मी प्रामाणिक मान्य करतो कारण एवढ्या मोठ्या गर्दीत नाव लक्षात राहणं, चेहरे लक्षात राहणं ते काय उलट व्हायचं. काम करणारे बाजूला राहते तर तिसरेच माझ्याकडे जे हे ते मान्य करायला पाहिजे. आणि मला काय माहित नसतं हो याचा काय संबंध होता एवढं दिसणार नाही. आता मला माहिती आहे ते नाही, म्हणून आपण प्रत्यक्ष संवाद केला पाहिजे, आपण प्रत्येकाला भेटलं पाहिजे. आता म्हणून ती मोहीम प्रत्यक्ष सुरू केली, करणारे केली नाही. आम्ही एका पद्धतीकडे वाटत पैसा पडत आपल्याला हे अत्यंत गरजेचं आहे की आपण काम करणारे कोणी राजपाट करून केलं नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याला समाजाचा अनुभव काम करायचं आहे म्हणून नुसते मोठे काढून आपलं भागणार नाहीये, त्या सभा घेऊन आपलं भागणार नाही. मी तुम्हाला तेवढं काय सांगायचं सगळं कर्तव्य सांगणार. आजकालचे दुनिया बदललेली आपल्याला मोठ्याने समानात्मक करणार नाही. आपल्याला आपण जर प्रत्यक्ष प्रतिनिधी काम केलं तर आपण समाजाला पुढे घेऊन जातो. आज तुमच्या न होणारे काम झाले ते 2 नोकऱ्या लागले ते समाजाचा विषय आपल्याला भेटायला पाहिजे. आपलं घटना द्यायचं बस त्या घटना दिलाय व्यवसायाला घटना द्यायला व्यवसायाला घटना द्यायला आपण समाजाचे ऐकत नाही. आपण समाजाला टाकल्या दिशेने घेऊन जाणार ऐकत नाही. आणि समाज जर एकत्र आला तर त्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे, आपल्याला. मग सगळं काम करणार टीमवर्कपणाने काम करण्याच्या सोबत राहायचं नाही. आपल्यापासून कोणाचा फायदा होऊ शकत नाही तर समाजाचा फायदा होणार ते आपण करू नये. कारण ते काय येते काम झालं तर नाही झालं तर कोणाला ते लोकच समाज
या भूमिकेचा आला आहे. तुमचे दुसरी बैठकीची तारीख आपण फायनल केली. नक्कीच आपल्याला वाद असल्यावर काटाकाट वाचून जायचं नाही तर मग बोलत का जायचं. मराठीचा असं नाही. मराठीचा मुंबई मुक्ती मारती कुकर आणि कुकर झोकी खेळत होते. कोण कोणाच्या गाड्या त्याला मराठी टाकली. मुंबई जिवंत केली मराठी. काय करायचं आता कळून गेलं तरी कुणाला घाबरण्यासारखं भेटण्यासारखं अजिबात काम करत नाही. काय बघायचं तुम्हाला पाय लावायचं नाही ज्या कुणाला भेटत सुद्धा इंदापूरला तुम्ही मोहीम सुरू करा. गाव तिथं मराठा सेवक झाला पाहिजे. तो कुठल्या पक्षाची संघटनेशी जुळलेला नाही. त्यांनी निश्चित सेवा करावी समाजाची. आणि काय अडचण आहे बरं आपण आपला राहिलेला पैसे आपल्या समाजासाठी दिले काय वाईट ठीक आहे आपलं वाटलं होईल निस्वार्थ वागल्यामुळे आपण वाटलं होईल पण समाजात झाल्या उमेदवारी आणि मग याच्यापेक्षा निर्माण आम्हाला घ्यायचा पण आज बघितलं तुम्ही ते त्या माऊलीला आज त्यांच्या जीवनाचा सार्थक करा. उभं आयुष्य कष्टात वेचलं गेलं. उभं आयुष्य जीवन शिकवण्यात गेलं. पैसा गेला नोकरी नाही लागली आणि